मनमाड शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेच्या वातावरणात लाखो भक्तांच्या लाडक्या गणरायांना मंगळवारी निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर, अशी आर्त विनवणी गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला केली जात होती. विशेष म्हणजे पोलिसांनी डीजेच्या वापराला नियमावली लावली असल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझीम, झांज, सनई अशा पारंपरिक वाद्याचा वापर केला. सकाळी वेशीतल्या नीलमणी गणेशाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून मिरवणुकीचा शुभारंभ करत नारळ वाढवण्यात आला. यंदाच्या मिरवणुकीमध्ये मिरवणूक मार्गावर सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथक, मिरवणुकीत शिवकालीन दवंडी, वाद्यवादक, सनई, चौघडा, घोडेस्वार युवती तसेच पारंपरिक वेशात श्री ढोल पथकाच्या मिरवणुकीमध्ये प्रात्यक्षिके आणि चंद्र सूर्य भगवाध्वज मानाची अब्दागिरी आणि सुगंधित फुलांनी सजवलेले श्री नीलमणीच्या पार्थिव मूर्तीची सुशोभित पालखी ही यंदाच्या मिरवणुकीची आकर्षणे होती. गणेश विसर्जन करण्यासाठी शहरातील गणेशकुंड येथे व्यवस्था करण्यात आली होती. यासह शहरातील हनुमाननगर, विवेकानंद नगर, शांतीनगर कॅम्प या ठिकाणी कृत्रिम गणेशकुंड तयार करण्यात आले होते. या भागातील घरगुती गणपतीचे विसर्जन या ठिकाणी करण्यात यावे असे आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केलं आहे. विसर्जन मिरवणुकीत 1 पोलीस उपाधीक्षक, 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 उपनिरीक्षक, 35 कर्मचारी आणि 50 महिला पुरुष होमगार्ड कर्मचारी यांनी बंदोबस्ताचे काम केले. ध्वनी प्रदूषण मोजणी करणारे एक पथक देखील नियुक्त करण्यात आले होते. विसर्जन मार्गावरील अनेक इमारतींच्या छतावरून देखील पोलीस कर्मचारी देखरेख करत होते. पोलिसांनी आपली कामे चोखपणे पार पाडले, त्यामुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील, अझर शेख, जावेद शेख, मुस्ताक शेख, नाना पाटील या कर्मचारी अधिकारी यांनी गणेशकुंड आणि इतर ठिकाणी व्यवस्था केली. तर मिरवणूक मार्गावरील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावर्षी अनेक मंडळांनी 15 ते 35 फूट उंच मूर्ती आणल्याने गणेशकुंड परिसरात फक्त लहान मूर्ती विसर्जन करण्यात आल्या, तर मोठ्या मूर्ती या दान करण्यात आल्या. गणेश विसर्जन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने मिरवणूक शांततेत पार पडली. यावर्षी एकूण 130 सार्वजनिक गणेश मंडळे तर 500 पेक्षा जास्त घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गोदावरीचा राजा नावाने प्रसिद्ध असलेला भारतातील एकमेव रेल्वेतील गणपतीचे यावर्षी परवानगी नसल्याने रद्द करण्यात आला होता. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड.